येत्या काळात बदलापूर अंबरनाथकरांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे. कासगाव कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेला रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटात जाता येईल. याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीमुळे वांगणी बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराची लोकसंख्या जवळपास 10 लाखांच्या घरात आहे. या शहरातील नागरिकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे मार्गे रेल्वेनं प्रवास करावा लागतो. प्रवासासाठी जवळपास 1.5 तास लागतो. त्यामुळे वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान कासगाव रेल्वे स्थानक तयार करून कासगाव कामोठे नवा रेल्वे मार्ग तयार केल्यास हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणं शक्य आहे. तशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी लावून धरली होती. नुकतीच नवी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती राम पातकर यांनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा वांगणी, बदलापूर आणि अंबरनाथ तसंच उल्हासनगर पर्यंतच्या प्रवाशांना होऊन वेळेत मोठी बचत होईल असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केलाय. जर खऱ्या अर्थानं गर्दी कमी करायची असेल तर मेट्रो 5 आमच्या स्टेट गव्हर्नमेंटने निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेलं आहे. हेही त्यांना दाखवलं की त्यामुळे बरेचसे कल्याणला जाणारे पॅसेंजर हे तिकडे जातील, डायव्हर्ट होतील. आणि मग आणखीन जर पॅसेंजर डायव्हर्ट व्हायचं असेल तर कुळगाव बदलापूरचं जे डेव्हलपमेंट आहे, लोकसंख्या वाढीचा दर हा देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इथल्या 30 लाख पॉप्युलेशनला साधारण जर एक नवीन स्टेशन झाला तर आपण नवी मुंबईला एक 20 मिनिटामध्ये जाऊ शकतो. आणि त्यामुळे आणि बदलापूर आणि वांगणी या स्टेशनमधला अंतर जो आहे तो 11 किलोमीटर आहे आणि तो सगळ्यात जास्त आहे. आणि बदलापूर आता 4ही बाजूंना वाढतो आहे की त्यामुळे त्या ग्रामीण भागातसुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि जर स्टेशन झाला तर काही पॅसेंजर तिकडे डायव्हर्ट होतील आणि तिथून पलीकडे जसं 3री मुंबई घोषित झालेली आहे, 18 किलोमीटर अंतरावरती नवी मुंबई आहे, एअरपोर्ट आहे आणि त्यामुळे 15-20 मिनिटात प्रवास होऊ शकतो. आत्ता सर्व प्रवाशांना ठाण्याला जावं लागतं, ठाण्यावरून नवी मुंबईला जायला लागतो, असं 65 किलोमीटर प्रवास करायला लागतो. इथे 18 किलोमीटर प्रवासामध्ये नवी मुंबईला तो पोचू शकतो. आणि मला खात्री आहे की अशा प्रकारचा प्रवास जर रेल्वे झाली, वडोदरा एक्सप्रेसवे झाला आहे त्याचं उदाहरण दिलं, 2 टनेल झाले, ॲक्सेस दिलेला आहे, त्यामुळे आता लॉजिस्टिक पार्क वगैरे तिथे होणार आहे, इंडस्ट्रीज येणार आहे, आणखीन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गतशक्तीमध्ये सरकारने सांगितलेलं आहे की 1 लाख कोटी रुपयाचा निधी आपले प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर घेतलात तर लॉजिस्टिकला सुद्धा प्रोत्साहन मिळू शकतो आणि ह्या रेल्वे त्या याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे रेल्वे जर झाली तर बरेचसे प्रवासी इकडे डायव्हर्ट होतील. तर त्यावेळेस त्यांनी एक स्टेशन, कासगाव येथे स्टेशन आणि कासगाव कामोठे अशी रेल्वे, याला त्यांनी सांगितलं की आम्हाला पटलेलं आहे, आम्ही त्याला लवकरच मंजुरी देतो आहे असं आम्हाला त्या बैठकीतच सांगितलेलं आहे.